विलिनीकरणाच्या चर्चेत फडणवीस कुठेच नव्हते असं शरद पवारांनी म्हटलंय। फडणवीसांना विलिनीकरणावर बोलण्याचा अधिकार काय मला माहित नाही असं पवार म्हणाले। विलिनीकरणाची चर्चा जयंत पाटील दादांसोबत होती असंही शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय। त्यामध्ये उडी घेतली म्हणजे जर विलिनीकरणाचा मुद्दा असता तर अजितदादांनी मला या संदर्भात कल्पना दिली असती आणि जर विलिनीकरणाचा मुद्दा होता तर पवार साहेब एनडीए सोबत येणार होते। माझा उल्लेख करण्याचा काय अधिकारी समजले या सगळ्या चर्चेत ते कुठच नव्हते, त्यामुळे त्यांना भाष्य करायचा का अधिकारी माहिती। पवार साहब, यही सवाल जो है हिंदी में है, मर्जर को लेके, विलय को लेके लगातार बात चल रही थी आप लोगों के बीच में, और अब जो की दुखद घटना हुई है। बिल्कुल नहीं, आप कैसे गलत है, ऐसी बात कुछ नहीं थी। हमारे साथी जयंत पाटिल और अजीत दादा कुछ इशू पर वार्ता करते थे, इससे ज्यादा कुछ नहीं। विलिनीकरणाबाबत दादा फडणवीसांना बोलले नाहीत, कदाचित त्यांना विश्वास नसावा असं राऊतांनी म्हटलंय। विलिनीकरणाचा हा विषय पवार कुटुंबातला होता। ट्रम्प यांच्याशी डर्टी डील करताना मोदी कोणाशी बोलले होते का असा सवालही राऊत विचारतायत। अजित पवार तो पक्ष चालवत होते, अजित पवार, त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाची परवानगी घेण्याची गरज मला वाटली नाही। आणि ज्या अर्थी ते देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलले नाही त्या अर्थी त्यांचा या बाबतीत फडणवीस यांच्यावरती विश्वास नसावा हे मी सांगितलं होतं। हा त्यांचा अंतर्गत विषय असणार, हा त्यांचा कौटुंबिक विषय होता। प्रत्येक गोष्ट ही मोदींना किंवा महाराष्ट्रात फडणवीसांना सांगायलाच पाहिजे किंवा त्यांना विचारूनच निर्णय घेतले पाहिजे सर्व पक्षांनी आणि सर्व कार्यकर्त्यांनी सर्व पक्षाच्या। हा हट्ट कशासाठी आहे? हा अनाठाही हट्ट आहे। प्रेसिडेंट ट्रम्पशी अशा प्रकारचा घाणेरडा करार करताना ट्रेड डील, बरं का, डर्टी डील, तुमचे मोदी कोणाशी बोलले होते? देश विकायला काढला तेव्हा व देश विकला जातोय तेव्हा नाही ना, हा त्यांचा वेगळा अंतर्गत विषय आहे। राष्ट्रवादी विलिनीकरणावर शरद पवार गट आता थेट 9 तारखेलाच बोलणार। रोहित पवार 9 तारखेला पत्रकार परिषदेत सर्व मुद्दे स्पष्ट करणार। तोवर विलिनीकरण या मुद्द्यावर इतरांना न बोलण्याच्या सूचना देण्यात आल्या। दरम्यान सध्या विलिनीकरणाचा प्रस्तावच नाही असं प्रफुल्ल पटेलांनी सांगितलंय।